नमस्कार मित्रांनो, महा TETच्या मराठी 100 महत्त्वाचे प्रश्न आपण आज बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बालमानसशास्त्रवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्यावे. त्यामध्ये 100 अति महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. आपण समोर हिंदी, सोशल सायन्स, पर्यावरण, गणित, विज्ञान यावर पण आपण प्रश्न आणणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ही सिरीज चांगली वाटत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा. आणि मित्रांनो, ही PDF तुम्हाला हवी असेल, कमेंटमध्ये फक्त PDF एवढं टाईप करा, तुम्हाला PDF आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 बघा. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आणि ते कधी सुरू झाले? तर मित्रांनो, पहिले वृत्तपत्र दर्पण, जे 6 जानेवारी 1832 बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणवरील, मराठी विषयावरील आणि शिक्षणशास्त्रावरील सगळे प्रश्न बघणार आहोत. प्रश्न 2, ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्याला काय म्हणतात? तर जोडाक्षर असे म्हणतात. 3 नंबर, अनुमान दिलेला आहे. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देणे मुलाच्या संज्ञानात्मक विकासासाठी सर्वोत्तम ठरते. त्याचे कारण, मातृभाषेमुळे बालकाला नवीन संकल्पना सहजपणे समजतात आणि तो स्वतःला उत्तम प्रकारे व्यक्त करू शकतो. तर आपले उत्तर आहे A आणि R दोन्ही बरोबर आहे आणि R हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. 4 नंबर, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे दादोबा पांडुरंग तळखडकर. प्रश्न क्रमांक 5, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला गौरविले जाते? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना. नंबर, मराठी अध्यापनशास्त्रात श्रवण आणि भाषण ही कोणत्या प्रकारची भाषिक कौशल्ये मानली जातात? उत्तर आहे प्राथमिक किंवा ग्रहणशील आणि अभिव्यक्तित्मक कौशल्ये, पायाभूत कौशल्ये. 7 नंबर, उंटावरून शेळ्या हाकणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय आहे? तर स्वतः कष्ट न करता दुसऱ्याला निरर्थक सल्ले देणे. 8 नंबर, अनुमान आहे, वर्गात कविता शिकवताना शिक्षकांनी केवळ व्याकरणिक नियमांवर भर दिला पाहिजे, कारण कवितेचा मुख्य उद्देश रसास्वाद, आनंद आणि सौंदर्य अनुभूती घेणे हा असतो. तर ए चुकीचे आहे आणि R बरोबर आहे. 9 नंबर, मुलाने आंबा खाल्ला या वाक्यातील प्रयोग ओळखा. उत्तर आहे कर्मणी प्रयोग. 10 नंबर, मराठी भाषेत एकूण किती मुख्य रस आहे? तर 9 मुख्य रस आहेत. वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय. 12 नंबर, जेव्हा एखादे मूल भाषेचा वापर स्वतःच्या वर्तनाला दिशा देण्यासाठी किंवा स्वतःशीच संवाद साधण्यासाठी करते तेव्हा लेव वायगोस्की याला काय म्हणतात? तर लेव वायगोस्की याला खाजगी भाषण, प्रायव्हेट स्पीच असे म्हणतात. 13 नंबर, धनुष्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? तर कोदंड किंवा चाप किंवा कमठा. अजून तुम्हाला काही माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. 14 नंबर, तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर आश्चर्यचकित होणे. 15 नंबर, भाषा शिकण्यासाठी जन्मताच मानवाकडे भाषा संपादन लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असते हा सिद्धांत कोणी मांडला? तर नॉम चॉम्स्की यांनी मांडलेला आहे. 16 नंबर, राजाज्ञा या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. तर राजा अधिक आज्ञा. 17 नंबर, भाषेच्या अध्यापनात उद्गामी पद्धती वापरताना शिक्षकांचा प्रवास कसा असतो? तर विशिष्ट उदाहरणाकडून सामान्य नियमाकडे. 18 नंबर, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण आहेत? तर वि. स. खांडेकर ययाती कादंबरीसाठी यांना मिळालेला आहे. 19 नंबर, अनुमान दिलेला आहे, भाषा शिकताना मुलांकडून होणाऱ्या चुका या त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग असतात. त्याचे कारण, चुकांमुळे शिक्षकाला मुलांच्या विचार प्रक्रियेची आणि त्यांच्यातील त्रुटीची माहिती मिळते. A आणि R दोन्ही बरोबर आहेत आणि R हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. 20 नंबर, क्षणोक्षणी हा शब्द कोणत्या प्रकारचे अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहे? तर अव्ययीभाव समास फारसी मराठी द्विरुक्ती. PDF साठी कमेंटमध्ये PDF टाईप करा, तुम्हाला PDF आपल्या टेलिग्रामला अवेलेबल करून देण्यात येईल. 21 नंबर, जी मुले भाषेच्या वापरामध्ये मागे असतात किंवा ज्यांना वाचताना अक्षरे ओळखण्यात अडचण येते त्या दोषाला काय म्हणतात? तर त्याला डिस्लेक्सिया असे म्हणतात. 22 नंबर, स्मरण वाढवण्यासाठी आणि अवांतर वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या वाचनाचा वापर केला जातो? तर द्रुत वाचन किंवा स्थूल वाचन, एक्सटेन्सिव्ह रीडिंग. 23 नंबर, तुला काय पाहिजे या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? तर प्रश्नचिन्ह हे येईल. 24 नंबर, व्याकरण शिकवण्याची कोणती पद्धत सर्वात जास्त शास्त्रशुद्ध आणि आधुनिक मानली जाते? तर आगमन पद्धती, इंडक्टिव्ह मेथड. 25 नंबर, शकुंतलाने काव्य लिहिले या वाक्यातील काव्य हे काय आहे? तर हे कर्म आहेत. 26 नंबर, भाषा शिक्षणात सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनचा मुख्य भर कशावर असतो? तर मुलाच्या भाषेच्या वेगवेगळ्या संदर्भात प्रभावी वापर करण्याच्या क्षमतेवर. 27 नंबर, विदुषी या शब्दाचा पुल्लिंगी शब्द काय? तर विद्वान. 28 नंबर, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु यासम हा या काव्यपंक्तीत कोणता अलंकार आहे? तर अनन्वय अलंकार आहे. 29 नंबर, भाषा वर्गात प्रिंट समृद्ध वातावरण निर्माण करण्याचा फायदा काय? तर मुले सहजपणे आणि अनौपचारिकपणे भाषा आत्मसात करतात. 30 नंबर, तू तिथे जाणार की नाही या वाक्यातील की हे कोणते अव्यय आहे? तर विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय.
31 नंबर, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना कोणते स्वर म्हणतात? तर उत्तर आहे ऱ्हस्व स्वर. 32 नंबर, अनुमान दिलेला आहे. भाषा समृद्धीसाठी वर्गात केवळ पाठ्यपुस्तकांचाच वापर करणे पुरेसे असते, कारण पाठ्यपुस्तक हे भाषा शिकण्याचे एकमेव साधन आहे आणि त्याबाहेर ज्ञान नसते. तर उत्तर आहे ए आणि आर दोन्ही पूर्णपणे चुकीचे आहेत. पुढे जाऊया. 33 नंबर, कृपण या शब्दाचा अचूक विरोधार्थी शब्द? तर उदार किंवा दानशूर. 34 नंबर, मराठी भाषेत ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा मानला जातो? तर स्वतंत्र वर्ण मानला जातो. द्रविडी भाषेतून आलेला शब्द आहे, वर्ण आहे. 35, एखाद्या पाठाचे किंवा परिच्छेदाचे सूक्ष्म आणि सखोल वाचन करणे जेणेकरून त्यातील अचूक अर्थ समजेल त्याला काय म्हणतात? तर सखोल वाचन, इंटेन्सिव्ह रीडिंग. 36 नंबर, सूर्य मावळला या वाक्यातून कोणत्या प्रकारचा शब्दार्थ किंवा शक्ती व्यक्त होते? उत्तर आहे व्यंग्यार्थ, व्यंजना शक्ती. 37 नंबर, भाषेचे नियम शुद्ध स्वरूपात स्पष्ट करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? तर व्याकरण असे म्हणतात. 38 नंबर, बोलावे तसे प्रसादावे या म्हणीचा योग्य अर्थ काय? जसे करावे तसेच भरावे. 39, निदानात्मक चाचणी डायग्नॉस्टिक टेस्ट घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या अध्यापनाचे आयोजन केले जाते? तर रेमेडियल टीचिंग, उपचारात्मक अध्यापन. 40 नंबर, आकाशाला भिडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय? उत्तर आहे खूप मोठे यश मिळवणे किंवा सर्वोच्च पातळी गाठणे. 41, मराठी व्याकरणात एकूण किती विभक्ती मानल्या जातात? एकूण 8 विभक्ती. 42 नंबर, प्रथमा विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर प्रथमा विभक्तीला एकवचनात आणि अनेक वचनात प्रत्यय नसतात. 43, गाणे ऐकणे किंवा रेडिओवरील बातम्या ऐकणे हे कोणत्या प्रकारच्या श्रवणाचे उदाहरण आहे? तर नैमित्तिक किंवा अनावधानाने केलेले श्रवण. 44, सहोदर या शब्दाचा समास ओळखा? तर बहुव्रीही समास. 45, भाषा शिक्षणात सुरुवातीच्या काळात बडबड गीते आणि कविता यांचा वापर का केला जातो? तर मुलांमध्ये भाषेची लय, ताल आणि उच्चार प्रक्रियेचा विकास व्हावा म्हणून. 46 नंबर, विहग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता? तर उत्तर आहे पक्षी किंवा खग. जर अजून तुम्हाला काही माहीत असेल तर ते कमेंटमध्ये टाईप करा. 47, हरिण या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर हरिण किंवा हरणे दोन्ही बरोबर आहे. 48 नंबर, निबंध लेखनाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या कोणत्या कौशल्याचा विकास करणे हा असतो? तर उत्तर आहे लिखित अभिव्यक्ती आणि विचार मांडण्याची क्षमता. 49, भागीरथ प्रयत्न करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा? योग्य उत्तर आहे पराकाष्ठा करणे किंवा सतत आणि कठोर परिश्रम करणे. 50, मराठी भाषेत स्पर्शव्यंजनाची एकूण संख्या किती आहे? तर 25. 51, मुले शाळेत गेली या वाक्याचा काळ ओळखा? तर काळ आहे भूतकाळ, साधा भूतकाळ. 52, कविता शिकवताना कोणत्या पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांमध्ये काव्याची आवड निर्माण होते? तर रसास्वाद किंवा गीत अभिनय पद्धती. 53, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ काय? तर एकमेकांना चांगले ओळखणारे लोक एकत्र असणे. 54 नंबर, अनुमान दिलेला आहे. लहान मुलांना वर्णमाला शिकवण्यापूर्वी त्यांना चित्रवाचन आणि रेषा काढण्याचा सराव द्यावा, कारण लेखनाची सुरुवात थेट अक्षरांपासून केल्यास मुलांच्या हाताच्या स्नायूंना ताण येऊ शकतो. तर अनुमान आणि कारण दोन्ही बरोबर आहे आणि आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. आपले उत्तर आहे. 55, अमृत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विष. अजून तुम्हाला काही माहीत असेल तर आम्हाला नक्की सांगावे. 56, श, श, स या वर्णांना मराठी व्याकरणात काय म्हणतात? तर यांना उष्मे किंवा घर्षक वर्ण म्हणतात. 57, अध्यापन करताना अमृताकडून मूर्ताकडे जाणे योग्य की मूर्ताकडून अमृताकडे जाणे योग्य? तर उत्तर आहे मूर्ताकडून अमृताकडे जाणे योग्य आहे. 58, कुसुमाग्रज हे कोणत्या प्रसिद्ध मराठी कवीचे टोपण नाव आहे? तर सर्वांना माहीत असेल विष्णू वामन शिरवाडकर. 59, शाबास, छान खेळलास या वाक्यातील शाबास हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहेत? तर केवळ प्रयोगी अव्यय, हर्षदर्शक, प्रशंसादर्शक. 60, भाषा शिक्षणात पोर्टफोलिओचा वापर कशासाठी केला जातो? तर विद्यार्थ्यांच्या कामाचा आणि प्रगतीचा पद्धतशीर संग्रह करून त्याचे मूल्यमापन करण्यासाठी. 61, पाय घसरला आणि पडलो या वाक्याचा प्रकार ओळखा? तर संयुक्त वाक्य उत्तर राहणार आहे. 62, ज्या नामांमुळे किंवा शब्दांमुळे जातीचा बोध न होता त्या जातीतील एका विशिष्ट वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो त्याला काय म्हणतात? तर त्याला विशेष नाम असे म्हणतात. 63, प्राथमिक स्तरावर भाषिक कौशल्यांचा विकास कसा झाला पाहिजे? तर एकात्मिक किंवा संकलित पद्धतीने एकमेकांशी जोडून. 64, त, इ, आ हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर हे सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. 65, आधी बुद्धी गल्ली मग घर गल्ली या म्हणीचा योग्य अर्थ काय? तर आधी स्वतःचा विचार बदलणे आणि मग कृती करणे.
66 पाठ्यपुस्तकातील पाठांचे नाट्यीकरण रोल प्ले केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कौशल्याचा सर्वाधिक विकास होतो? तर मौखिक अभिव्यक्ती आणि संभाषण कौशल्य. 67 नंबर, कवी या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? तर कवयित्री. लेखन पद्धती लक्षात ठेवा, कारण चुकीचं योग्य शब्द कसं लिहिलेला आहे ते ओळखण्यासाठी पण येऊ शकतो हा प्रश्न शुद्ध लेखनाच्या नियमानुसार. 68 अनुनासिक वर्णाचा उच्चार प्रामुख्याने कुठून होतो? तर नाकातून आणि मुखातून. 69 भाषा वर्गात विविध प्रकारची नकाशे, तक्ते आणि चित्र वापरणे हे अध्यापनशास्त्राच्या कोणत्या तत्वावर येते? तर श्राव्य दृश्य साधनांचा वापर, ऑडिओ व्हिज्युअल ॲड्स. 70 तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर अतिशय काळजीपूर्वक जपणे किंवा सांभाळणे. 71 द्विज या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ कोणते आहेत? तर पक्षी आणि ब्राह्मण किंवा दात. 72 विद्यार्थ्यांच्या वाचनातील अशुद्ध उच्चार दूर करण्यासाठी शिक्षकाने वर्गात कोणते वाचन करणे आवश्यक आहे? तर आदर्श वाचन, शिक्षकांचे स्वतःचे वाचन. 73 राम आंबा खातो या वाक्यातील खातो हे काय आहे? तर हे क्रियापद आहे, लक्षात ठेवायचं आहे. 74 ज्या समासात दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात त्याला कोणते समास म्हणतात? तर द्वंद्व समास, जसे की आई बाबा उदाहरण. 75 भाषा संपादनाची प्रक्रिया कशी असते? तर ती नैसर्गिक, अनौपचारिक आणि अबोध मनातून होणारी प्रक्रिया आहे. 76 पाणी न ला पहिली वेलांटी आणि पाणी न ला दुसरी वेलांटी या दोन शब्दांमधील अर्थाचा फरक सांगा. तर पाणी पहिली वेलांटी हात आणि पाणी दुसरी वेलांटी जल. इथं पहिली वेलांटी घेता, सॉरी. 77 एखाद्या विद्यार्थ्याला नवीन भाषा शिकताना जुन्या भाषेचे नियम मदत करतात तेव्हा त्याला कोणत्या प्रकारचे अध्ययन संक्रमण म्हणतात? याला पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणजे धनात्मक किंवा सकारात्मक संक्रमण असे म्हणतात. 78 बालकवी म्हणून कोणत्या मराठी कवीला ओळखले जाते? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखले जाते. 79 शुद्ध लेखनाचा नियम अनुस्वार देताना तो कोणत्या अक्षरावर दिला जातो? ज्या अक्षरांचा उच्चार नाकातून स्पष्ट होतो त्या अक्षरांवर. 80 विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा वापर केला पाहिजे? तर मुक्तोत्तरी प्रश्न, ओपन एंडेड क्वेश्चन. 81 नंबर सुसंगत या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विसंगत. अजून काही माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. 82 य र ल व या वर्णांना मराठी व्याकरणात काय म्हणतात? तर अर्धस्वर किंवा अंतस्थ वर्ण. 83 एखाद्या कथा किंवा पाठाचा केवळ सारांश समजून घेण्यासाठी वरवरचे जे वाचन केले जाते त्याला काय म्हणतात? उत्तर आहे विहंगम वाचन किंवा वरवरचे वाचन म्हणजे स्किमिंग. 84 नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ सांगा. तर नावडत्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईटच वाटते. 85 महाप्राण असणारा मुख्य वर्ण कोणता आहे? तर ते आहे ह आणि ज्या व्यंजनामध्ये ह चा उच्चार मिसळलेला असतो ती. 86 भाषेच्या वर्गात गोष्टी सांगणे, स्टोरी टेलिंग या पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा शैक्षणिक फायदा कोणता? तर विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, तर्कशक्ती आणि भाषा समज वाढते. 87 ती गुलाबी उषा म्हणजे जणू देवाचे घर या ओळीत अलंकार कोणता? तर उत्प्रेक्षा अलंकार, जणू जणू काय आल्यामुळे. 88 पायाखालची जमीन सरकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर प्रचंड धक्का बसणे किंवा खूप घाबरणे. 89 लेखन कौशल्याच्या विकासात सर्वात शेवटची पायरी कोणती मानली जाते? तर स्वतंत्र किंवा सृजनशील लेखन, उदाहरणार्थ स्वतःची कथा किंवा कविता लिहिणे. 90 गजानन या शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. तर बघा उत्तर, गजाचे म्हणजे हत्तीचे, आनंद म्हणजे मुख आहे ज्याला तो, बहुव्रीही समास गणपती. 91 व्याकरण शिकवताना अवगमन पद्धती डिडक्टिव्ह मेथडचा वापर म्हणजे काय? तर उत्तर आहे प्रथम नियम सांगणे आणि नंतर उदाहरणे देऊन ते स्पष्ट करणे. 92 अल्पप्राण व्यंजने कोणती असतात? तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा कमी प्रमाणात बाहेर फेकली जाते. 93 विद्यार्थ्यांच्या भाषा शिक्षणातील प्रगतीचा आलेख तपासण्यासाठी वर्षभरात घेतल्या जाणाऱ्या मूल्यमापनाला काय म्हणतात? तर फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे आकारिक मूल्यमापन. 94 सहोदर या शब्दाचा अर्थ काय होतो? तर एकाच आईच्या पोटी जन्मलेले भाऊ. 95 घोडा या शब्दाचे सामान्य रूप काय होईल? तर घोड्या, उदाहरणार्थ घोड्याला. 96 मातृभाषा आणि इतर भाषांमधील संवादात्मक अंतर कमी करण्यासाठी वर्गात कोणत्या धोरणाचा वापर केला जातो? तर बहुभाषिकता. 97 आवाका या शब्दाचा अर्थ काय? तर क्षमता, मर्यादा किंवा विस्तार. 98 आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 या म्हणीचा अर्थ काय? तर अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे. 99 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? तर मातृभाषा, स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषा.
100 नंबर, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर उत्तर आहे देवनागरी लिपीमध्ये, बाळबोध लिपी. मित्रांनो 100 प्रश्न आपले झाले. मराठीवरील पार्ट 2 साठी कमेंटमध्ये नक्की पार्ट 2 टाईप करा. PDF साठी नक्की PDF असे टाईप करा. आणि जर आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.